आता मुंबईतलं पहिलं आगमन असेल कुर्ल्याच्या राजाचं। अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे, हे बघा। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठव तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे 7 ऑगस्ट आणि आज आपला आहे कुर्ल्याच्या राजाचं पहिलं म्हणजे मुंबईतलं पहिलं आगमन। जसं तुम्ही पाहिलं असेल की ऑस्ट्रेलियाच्या राजाचं आगमन झालेलं आहे, कोल्हापूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे। आता मुंबईतलं पहिलं आगमन असेल कुर्ल्याच्या राजाचं। आज बरेच 2 आगमन आहेत, पण आपल्याला बघू जेवढं होईल तेवढं कव्हर करूया। सो मित्रांनो, आज भेटूया। आता आपण आहेत घाटकोपरला। तर आपल्याला पहिलं जायचं आहे स्टेशनला। स्टेशनवरनं चिंचपोकळीला आगमन आहे, तर डायरेक्ट स्टेशनला बघू। मित्रांनो, ट्रेनमध्ये आहे आता, ट्रेन भेटलेली आहे, परळला पोहोचलो आहे। ट्रेन खाली आहे, पूर्ण ट्रेन खाली आहे आज, तर बघू। चिंचपोकळीला पोहोचलो आता आपण। तर हा आहे कुर्ल्याचा राजा 2022। आपण आलो आहे चिंचपोकळीला, चिंतामणी नगरीमध्ये, आणि तो थोड्या वेळात आगमनाला सुरुवात होईल। तो मुंबईचा पहिला आगमन सोहळा असेल, मुंबईतील पहिला आगमन सोहळा। एकदम बोलतात ना की कुर्ल्याचा राजा बोललं की आगमनाला सुरुवात होते, तो हा मान असतो कुर्ल्याचा राजाचा, पहिला आगमन। सो आता सुरुवात होईल थोड्या वेळात।
सुरू होईल. सेटअप वगैरे आहे, ढोल पण
कुर्ल्याचा राजा पाटील आता जेवायला आलोय. एक हॉटेल आहे, हॉटेलचं नाव नाही माहिती, पण जेवायला आलोय. जे भेटले ते भेटले आणि आपले सगळे पार्टनर लोक आहेत. आपल्या S3 ब्लॉग ब्लॉगचे ऍडमिन आपल्याला भेटलेले आहेत, संकेत भाऊ आणि आपले पार्टनर लोक जे गेल्या वर्षी भेटले होते. आपण या वर्षी भेटलेत आपल्याला. आणि ते तुमचं नाव काय? गणेश. माझं पण नाव गणेश. त्यांचं नाव काय? सतीश भाई नाराज आहे वाटतं. ठीक आहे. भावना जेवण आले, जेवूया आपण. अरे एकटाच यार, कोणीतरी मला कंपनी द्या. अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे. हे बघा, रोटी चावल, रोटी भात, आपलं काय बोलतं भाकरी, रोटी डाळ भाजी सगळं आलेलं, कांदा लिंबू सगळं आलेलं आहे. चला जेवून घेऊया, मग भेटूया आपल्या. चला तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जस्ट निघतोय. कुर्ल्याचा राजा पण त्या कुर्ल्याच्या दिशेने रवाना झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे आपला S3 ब्लॉग. तर आज फ्रेंडशिप डे पण आहे. तर भावाला फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि अशीच आमची फ्रेंडशिप आयुष्यभर चालू. आणि आपला भाऊ आहे ना, फ्रेंड नाही पण आपला भावासारखा भाऊ आहे आपला. म्हणजे भाई, मला काय हेल्प लागली ना ते ना, मी गणेश भाईलाच आपला मेसेज करतो, ठीक आहे. आणि ॲक्च्युली आज माझी तब्येत खरं सांगतो, मी आज तब्येत ठीक नव्हती, मी गोळ्या खाल्लेल्या. पण गणेश भाईचा मला मेसेज आला. मी ॲक्च्युली कुर्ल्याच्या राजाला डायरेक्ट कुर्ल्याला सोडून संध्याकाळी शूट करणार होतो. पण गणेश भाईला की आता मी निघलो आहे, तू पण ये. तर फक्त खास गणेश भाईला आज फ्रेंडशिप डे विश करायचा होता आणि बाकीचे आपलं सोहळा होता ते सगळं कव्हर करायचं होतं. त्यासाठी आज गणेश भाईला भेटायला आणि सगळं सोहळा अटेंड करायला मी आलो आहे. तर भावाची तब्येत खराब असल्यामुळे गणपती बाप्पाकडे एवढं साकडं करेल की भावाची तब्येत लवकरात लवकर बरी होईल आणि हीच गणपतीची मी प्रार्थना करेल. तर भाऊ आपला एकदम पूर्वीसारखा एकदम ठणठणीत झाला पाहिजे एकदम. जसे ब्लॉग आहे भाऊचे पहिले जाऊन बघा तुम्ही S3 ब्लॉगमध्ये. तर भाऊला पण सपोर्ट करा, आपल्या पण चॅनलला सपोर्ट करा. आणि आपल्या भाऊचे जेवढे पण चॅनल आहेत, ठीक आहे, तर भाऊ तर डिस्क्रिप्शनमध्ये देईलच लिंक त्याची. तर तुम्ही प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला दुसरा पण चॅनल आहे, जसं तुम्हाला म्युझिक बँडचे चॅनल बघायला भेटतील, अनलिमिटेड म्युझिशियन. तुम्ही सर्च करून त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सपोर्ट भेटतो त्या चॅनलला. आणि असं तुमचं प्रेम असू द्या. तो आता आपण डायरेक्ट निघूया. आता जास्त उशीर न करता रत्नागिरीचा राजा निघणार आहे कांबळे आर्ट्समधून. तर आपण आता तिकडे निघूया. तो आपण जास्त उशीर न करता चला. तो आता कुर्ल्याचा राजाचा ब्लॉग एंड करूया आपण. आणि तुम्हाला कुर्ल्याचा राजाचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा.